पहिला बॉल लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव इथे पळून पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. सन्माननीय परशुरामजी सुरुंदे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मेडल इथे वितरित करायचं आहे. सन्माननीय परशुरामजी सुरुंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल इथे वितरित करणार आहोत. त्यानंतर देविका हर्षद बरफ यांच्याकडून आलेले 500 रुपये देखील आपण वितरित करणार आहोत. राकेश गोवारी याला. दक्ष आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन कट करण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. राहुल आतकरी आणि हा झेल सोडलाय. आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइस देखील आले, ते देखील वितरित केलं जात आहे राकेश याला. बघा अक्षय जाधव याला इथे जीवनदान दिलं गेलंय. झेल सोडलाय अक्षय जाधव याचा. उलटा चेंडू. हा चेंडू आता पाहतोय आपण सरळ बॅटिंग करून गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. चौकार येतोय पहिला. इथे पाहतो आपण ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॅटला हलकासा स्पर्श झालाय. इथे देखील संधी होती. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. हालाय आणखीन एक नशिबाचा चौकार. चौकार आल्या. धावसंख्या आता 9 आकड्यावरती. बॉल टाकून झालेत 4. पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते केला गेलाय. रोहित आतकरी आले तिकडे. बघा झेल तर पकडू शकलेले नाहीयेत. मात्र आपल्या संघासाठी 3 धावा त्याने थांबवल्यात. 3 धावा स्टॉप केल्यात. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला फटका ते केला गेला. एकदा तर कंप्लीट झाली बघा. चेंडूला हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ही मिस्टेक झाली तिकडे आणि त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. राज येतोय. राज कोदे. कालच्या दिवसामध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राज याने घेतलेला आहे. तोच राज
इथे दक्ष हातामध्ये हा चेंडू सरळ दक्षाला शोधून काढलाय. विकेट क्रमांक 1 अक्षय जाधव बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नितीन येतोय. नितीन दिवा न्यू बॅटर. आता एक बिग हिटर आपण पाहतोय खिलपट्टीवरती आलेला आहे. राज कोदे पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण हा पहिला सेमीफायनल पाहतोय. यानंतर दुसरा सेमीफायनल असेल गावदेवी कामन आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. ऑन साईडला फटका ते केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढीच सुरेख झालेली आहे. आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव आली. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता आपण पाहतोय डोंगरीपाडा टीमचा सिक्सर किंग रोहित कोठावले हा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. चेंडूला खोदून काढलाय. दक्ष आलाय तिकडे. दक्ष कडनं झाले चुकी. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला यश. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 3. खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय इथे दोन्ही संघाने दिलेला आहे. राजकोदेचा चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये आहे. रोहित आतकरी चेंडूच्या गाडी. रोहित याने सोडलाय झेल. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय रोहित आतकरी याने. कारण रोहित कुठल्याही क्षणी इथे आपलं विध्वंसक रूप दाखवू शकतो. सिक्सर किंग आहे डोंगरीपाडा टीमचा. 11 बॉल मध्ये 50 धावा देखील त्याच्या नावावरती आहेत. एक विक्रम त्याने देखील नोंदवलाय. नागलेच्या मैदानावरती 2 ओव्हर मध्ये 67 धावा बनवल्या होत्या रोहित याने. आणि तोच रोहित आपण पाहतोय खिलपट्टीवरती आणि त्याला इथे जीवनदान दिलं गेलंय. पाहतोय पण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू तिकडून काढला गेलाय. खराब फिल्डिंग झालाय. खराब फिल्डिंग. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. आणखीन एक बाउंड्री या ओव्हर मध्ये. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू हा डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
रोहितसाठी आपण पाहतोय पहिला चेंडू फुलर लेन्स हाताला गेला होता. बॅटचं फक्त एज लागलं आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. विवेक याला आपण पाहतोय. विवेक बीच शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल एक सिंगल धाव आलेली आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि गादवी स्पोर्ट्स कामन असा दुसरा सेमी फायनल होईल. आपण इथे ही पहिली सेमी फायनल पाहतोय. ते पाहतोय आपण वेगवान चेंडू इथे टाकला गेला होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. या धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय चेंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला इथे कमीत कमी धावांवरती रोखण्यामध्ये यश आलंय नागले या संघाला. त्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली होती. असं वाटलं होतं की हा सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळेल. मात्र पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे फलंदाजांना. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल कारण रोहित याने आता स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवलेली आहे. एक सिंगल धावसंख्या आता 22 या आकड्यावरती शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया शेवटच्या 3 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा हा संघ. पण मिस्टॅबिंग झालाय. झेल पकडलाय. रोहित कोठावले याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बिग ब्लो मोठा आधार दिला गेलाय जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला. रोहित कोठावले बॅक टू द डगआउट. शांत पडून राहा आणि काय करू. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर इन झालाय जगदीश जाधव. न्यू बॅटर इन झालाय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर इथे ठेवला गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल आणि इथे रेफर केलं गेलंय वाईट बॉल करता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. वाईट बॉल असेल. वाईट बॉल जो निर्णय दिला होता त्या निर्णयावरती ठाम इथे तिसरे पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे भाजपानं हाफ ट्रॅकर होता. दक्ष आलाय चेंडूच्या खाली आणि दक्ष करणे झालंय चुकी. चेंडू सरळ 6 धावांकरता ट्रॅव्हल झालेला आहे. हा येतोय बिग शॉट षटकार. तू आता शांत पडून राहा आणि काय करू. तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाहेर. मज्जा. 29 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल.
एक चांगली धावसंख्या इथे उभारण्यात यश आलंय डोंगरीपाडा या संघाला. इथे देखील चांगला फटका ते केला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या झालेली आहे 31. 32 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 32 धावा या बनवायच्या आहेत. चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. सन्माननीय खंडू शेलका साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. ज्यांच्याकडून आपल्याला 4 ट्रॉफी स्पॉन्सर झाल्यात. मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर 4 ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झाल्यात सन्माननीय खंडू शेलका साहेबांकडनं. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे हा टॉस करतोय. चला आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. पेंट्रीपाड्याचा कॉल असेल. गावदेवीचा कॉल आहे आणि गावदेवी चषक आलेला आहे. नाणेफेक जिंकलाय पेंट्रीपाड्या संघाने. साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि कृपया करून आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सुनील टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना समोर संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? बॅटिंग करून 30-35 बनवायचा प्रयत्न करू. 30-35 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील. असा कोणता बॅटर आहे जो आज इन ऍक्शन मध्ये चांगला खेळ करेल? संजय दा आहे, अतुल आहे, धीरज आहे, नवनाथ दा आहे, मिलिंद आहे, कुमार आहे. म्हणजे बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे तुमची. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. राकेश, राकेश 2 मिनिटं फक्त. राकेश, या अगोदरचा मॅच मध्ये तू मॅन ऑफ द मॅच ठरला. शेवटच्या बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता होती. काय विचार केलेला? अविनाश हा महत्वाचा खेळाडू होता आणि त्याला कशा पद्धतीने चेंडू हातात होतो असा विचार केलेला? स्वतःवर कॉन्फिडन्स होता, मी काढी बोली. नक्कीच म्हणजे स्वतःवरती विश्वास होता. त्याच कारणास्तव आपण पाहतोय इथे सामना जिंकला गेलाय. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. प्रथम बॅटिंग स्वीकारलंय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात येईल. तोपर्यंत आपण एक समुद्र संगीत ऐकूया. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण सज्ज होऊया. तावडे एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. केलाय जादू टोना, कोणी केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. टोपल्या टोपल्यान लिंबाला, पावल्या टांगल्यान झाडाला, टोपल्या टोपल्यान लिंबाला, पावल्या टांगल्यान झाडाला, सुचलाय काही लोकांना. केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. रोहित रोहित कोठावले पहिला षटक हाताळतोय. पहिला चेंडू वाईट इथे हाताळला गेलाय. वाईट बॉलने सुरुवात केलेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे दिला गेलाय. इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित झालेला नाहीये. धीरज तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत.
या 2 धावांशी आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 2 या अंकांवरती, 3 या अंकांवरती. पहिला बॉल आव्हानचा हाताळला होता. रोहित याचा पुढचा बॉल, यावेळेस तेच तरार गतीमध्ये बॅटरला बीट केलंय. मग गती होती त्याच कारणासोबत पाहिलं तर बॅटर बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगला लाईन आणि लेनचा वापर केला. यावेळेस 32 धावांचा टार्गेट सेट केलाय. 32 धावांचा डिफेंड करत असेल तर सातत्याने विकेट्स आणि डॉट चेंडू टाकावे लागतील. आणि पाहतोय आपण बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट. लगातार 2 बॉल वरती 2 चेंडू पाहतो आपण निर्धाव आल्यात. आता प्रेशर थोडस जय या बॅटरवर सुद्धा निर्माण झालंय, कारण इथून जय यांना सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर द्यावा लागेल, कारण रोहित कोठावळे भन्नाट फॉर्म मध्ये आहे. यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे वाईड साठी अपील केली जाते, परंतु यष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. चला बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला आहे वाईड साठी. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसरा पंच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चेंडू वाईड आहे की नाही आहे ते सुद्धा पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी असेल. बघा चेंडू पडल्यानंतर वळून घेऊन गेला होता आणि तो यष्टांच्या वरून गेला होता. नंतर जास्त ट्रॅव्हल झाला यष्टांच्या वरून गेल्यानंतर. त्याच कारणास्तव पाहिलं तर फेअर डिलिव्हरी असेल. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 5वा बॉल या षटकातील. चला तिकडे अडथळा निर्माण झालाय. गाडीची काच थोडीशी फिल्डरला त्रास देते. बघा ज्या गाड्या लागल्या गेल्या आहेत त्यांच्या कृपया करून जे मिरर आहेत ते खाली करायचे आहेत. कृपया करून जे बाउंड्री पंच आहेत, ज्या ग्राउंडच्या बाहेर गाड्या असतील त्यांचे मिरर आहेत ते थोडेसे खाली करायचे आहेत. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हाफ ट्रॅक होता. ऑन साईडला फटका स्वतःला धीरज बोईर आहेत, धीरज जाधव आहेत. चांगलं शतरक्षण पाहतो धीरज यांच्याकडून. तू बघा 2 धावा इथे पळून कमेंट करत आहेत या बॉलवर. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय. 5 धावा, 5 चेंडू आणि 5 धावा. बॉल टू बॉल इथे पाहतोय, पण धावा खर्च केल्यात रोहित कोठावले या गोलंदाजाने. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? समीर यांच्या डोक्याच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6वा षटकार. डीजे. बघा इथून सामना आता थोडासा ऑन झालाय. मॅच थोडीशी ऑन झालाय या षटकाराने. त्या षटकाने पाहतो धावफलक 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 11 धावा स्कोर कार्डवरती लागले तर पहिलं षटक इथे संपलं गेलं आहे. 11 धावा. आता धीरज येतोय. धीरज जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. एक नौका गोलंदाज, एक उभरता सितारा आपण पाहतोय डोंगरीवाडा संघाचा. सातत्याने पण चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने आणि स्वतःला सिद्ध केलंय या खेळपट्टीवरती. आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. रोहित आतकरी आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत.
यावर स्लॉट मध्ये होता मुस्ताफिक स्ट्रोक चेंडू हवेत चेंडूच्या खाली शतशक पोहोचला आहे सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय फलंदाज बाद डीजे सूरज वय गुरुनी कुंड गेला राती वय गुरुनी कुंड गेला नागोऱ्याची साथ आला चित्राई कोपऱ्याची साथ आला छे अरे भाऊ काय झाला तर माझे काली कोपऱ्याचा पिला नेला माझे काली कोपऱ्याचा पिला नेला थँक्यू डीजे राहुल आतकरी येतोय एक बिग हिटर आहेत नागले संघाचे आणि तोच पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती आहे राहुल आतकरी येतोय न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती धीरज यांनी कमबॅक केलाय विकेट मिळवून दिलाय धीरज या गोलंदाजाने धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर यावेळेस ऑन साइडला उडवलाय मुस्ताफिकचा चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु बघा झेल तर सुटलेला गेला आहे पण टप्पा सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून गेलाय चौकार आलाय नशीब दिसतात इथे बॅटिंग करण्यास संघाला मिळते आता इक्वेशन पाहिलं 10 बॉल 17ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी इथून मॅच पूर्णपणे आता बनली गेली आहे जीवदानी नागले या संघाच्या बाजूने इथून अजून सुद्धा पाहिलं तर कमबॅक करावं लागेल धीरज यांना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल विकेट्स घ्यावं लागतील इथून एक संघ आपण पाहतो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि पहिला फायनलिस्ट कोणता संघ ठरेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा आपण कार्पेटला रोड करून पाहतोय चेंडू जातोय यावेळेस बघा चेंडूने दगा दिला यावेळेस फिल्डरला चेंडू सहज समोर उडून निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर नशिबाची साथ मिळते इकडे नागरे संघाला चौकार डीजे कबूतर ज्याने चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेरचा अशी गत करून ठेवलाय फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात परंतु बॉलला गॅदर करू शकत नाही सरळ चेंडू निघून जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर धीरज यांच्या वरती बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात आक्रमण केलं जाते राहुल आतकरी या बॅटर कडून यावेळेस बघा गती होती परंतु उसळी सुद्धा जास्त होती आणि चेंडू पाहतो पण आउटसाइड लेग स्टंपचा मारा वाईट बॉल धाव संघ पाहतो 20 या अंकांवर जाऊन बसते 12 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी नऊ बॉल 12ची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी पुन्हा एकदा धीरज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील इथून अचूक लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल विकेट्स घ्यावा लागतील डॉट चेंडू काढावा लागतील पुन्हा एकदा गोलंदाज थोडस प्रेशराइज आहे नक्कीच प्रेशर आहे त्याच्यावरती कारण बघा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीये आणि त्याच्याचमुळे पाहतो आपण थोडस प्रेशर आहे प्रेशरला थोडस जुगारावं लागेल साईडला ठेवावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या खालच्या टोला लागले चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत चांगलं शत्रुषण पाहतोय एक सिंगल येते या बॉल वरती त्या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 21 या अंकांवरती 21 धावा षटकातील पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅक होता फुल करण्याचा प्रयत्न केला होता बॅट बॉल संपर्क झाला नाही डॉट चेंडू होताना पाहतोय शेवटचा बॉल असेल
7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. हा बॉल जर डॉट आला तर नक्कीच 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11. परंतु हा बॉल वरती जर मोठा फटका आला तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती येऊन बसेल जीवदान स्पोर्ट्स नागले हा संघ. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल धीरज. हाफ ट्रॅकर होता, पळून गेलाय. चेंडू जातोय डीप स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. तेरे जा 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 तबू तेरी जा 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 तबू तेरी जा 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 तबू तेरी जा 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 पहले प्यार की पहली चिट्ठी पहले प्यार की पहली चिट्ठी कागज पा दिया तबू तेरी जा 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 तबू तेरी जा 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 तबू तेरी जा 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 तबू तेरी जा धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल 7 धावा. सहा बॉल 7 ची आवश्यकता. अक्षय जातो येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पण पाहतोय राहुल आतकडे आहे तर स्ट्राईक वरती. पहिला बॉल लोअर फुलटस बॉल होता बघा. पहिलाच बॉल ऑन द मार्क. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला तर वाईट साठी पंचांचा रिव्ह्यू असेल. चला जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तोच असेल कारण गोलंदाज लाईनच्या मध्ये आलाय. डॉट बॉल असेल. पण तो डॉट बॉल ना. यस डॉट बॉल आहे. अक्षयने पहिला चेंडू पहिला डॉट आणलाय. इथून 5 मध्ये 7 ची आवश्यकता जिंकण्यासाठी. इथून राहुल यांना मोठे फटका खेळावा लागेल. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश केली जाईल. पुढचा बॉल यावर विस्तारित चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि संपला इथे राहुल आटकरी याचा सुद्धा खेळ. फलंदाज बाद. माझी लाराची मैत्रिणी तुला फिरवला नेईन मी. माझ्या लाराची मैत्रिणी तुला फिरवला नेईन मी. माझ्या लाराची मैत्रिणी तुला फिरवला नेईन मी. सूरज 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 त्या मुरली कशा रवतचा तुला
इथून मॅच थोडीशी गरम झाली. प्रेशर कुकरची शिट्टी वाजली गेली आहे. आता सामनाचं पाहिलं तर समीकरण 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडूवरती 2 डॉट आलेत. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवलाय. इथून दबाव प्रेशर इथं टाकला गेला बॅटिंग करणाऱ्या संघावरती. दबावाला थोडंसं लांब ठेवावं लागेल. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. 4 बॉल 7 ची आवश्यकता अक्षय. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः फॉलोथ्रू मध्ये चेंडू लावले. काय करते काय बिघडते बघा. धाव इथे कंप्लीट झाली आहे. 3 बॉल 6 ची आवश्यकता. दिलों की धड़कन अभी तेज हो गई है. ये मैच रफ एंड टफ होने वाला है. जोपर्यंत जय आहे तोपर्यंत सर्व काही मुमकिन आहे. कारण जय यांच्यावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवला गेला आहे या मॅच मध्ये. जय यांच्या बॅट बघून एक षटकार एक चौकार सुद्धा आलाय. म्हणजे यांची बॅट यावेळेस तळपलाय. पण तो या शेवटचा 3 बॉल वरती 6 ची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच बनू शकते. अक्षय पण बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस बघा पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं परंतु आउटसाइड ऑप्शनचा मारा वाईड बॉल. बघा आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. तर आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. त्याच वाईट बॉल असेल. बघा जी वाईड लाईन आहे त्याच्यावरून हा चेंडू निघून गेला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर तिसरा पंचाचा निर्णय सुद्धा वाईट बॉल आहे. इथून 3 बॉल 5 ची आवश्यकता. मॅच थोडीशी आता गरम रफ अँड टफ होण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचली गेली आहे. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. ऑन साइड ला यावेळेस उडवलाय. शत्रुषक हाय डीप मध्ये त्याच्या मस्तकाला असतात त्या चेंडू सह निघून गेलाय. सीवर पार मिळतील धावा 4. त्या बॉलवर आलाय चौकार. थँक्यू विजय. बघा चौकार आलाय. चौकाराची धावफलक आता पाहतोय. समीकरण चेंज होताना पाहतोय. 2 बॉल 1 ची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच बनू शकते. अक्षयांना हा चेंडू नीट आउट टाकायला लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच न्यावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. एखादा डॉट चेंडू टाकावा लागेल. इथून डॉट बॉल पूर्णपणे मॅच वरती पकड बसवेल. जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला मॅच मध्ये आणू शकतो एखादा डॉट बॉल. होती एक सिंगल धाव. विजयाची वाट इथे मिळेल नागरी संघाला. बघूया कोणता संघ फायनल मध्ये पोहोचतो. फायनल तिकीट कोणत्या संघाला मिळते. 2 मध्ये 1 ची आवश्यकता. 1 बॉल 2 धावा. 1 बॉल 2 धावा नाही 2 बॉल 1 धाव. हा बॉल महत्वाचा आहे. प्रेशर आहे यावेळेस पाहतो बॅट्समन कडे सुद्धा प्रेशर आहे आणि पाहतो बॉलर कडे सुद्धा प्रेशर आहे. अक्षय यावेळेस पाहतो आपण सेन्सेबल क्रिकेट खेळलं जाते आणि सिंगल रन कंप्लीट केली जाते आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय नागरे संघ. पॅटर्न बघून